भगवान श्रीकृष्णचंद्रांनी जगत उद्धाराच्या दृष्टीनं जगातील जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या उद्धाराचं आणि या जगातल्या शाश्वत अशा नियमांचं मार्गदर्शन करणारा श्लोक या ठिकाणी आपण निवडलेला आहे. चिंतनाला प्रवचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून आपल्या अंतःकरणातील स्पंदन आपल्या समोर व्यक्त करू इच्छितो. मराठी सारस्वतांचा अभिमान, मराठी साहित्याचे प्रगल्भ साहित्यिक, लेखक, कवी, प्राध्यापक आदिनाथ यशवंत पवार सर उर्फ आई पवार सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. याचा अर्थ इथं जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवस मरावंच लागतं. हा इथला नियम आहे. नश्वर अशा देहाला घेऊन या जगात आल्यानंतर या जीवनाचा प्रवास संपवून देह रूपानं सर आपल्यातून गेले असले तरीही चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती, त्यांनी केलेलं साहित्य आणि त्यांनी दिलेला विचार अजरामर राहील याबद्दल कुठलीही शंका मनात नसताना त्यांच्या पाठीमागं कैलासवासी, वैकुंठवासी असे शब्द लावण्याचं धाडस मराठी साहित्याचा अभ्यासक म्हणून तर मी करू इच्छित नाही. आणि म्हणून आजचा हा पर्वकाळ या पवार परिवारासाठी पुण्यपर्व काळ आहे. कारण ज्या घरातून आई वडील गेलेले आहेत त्यांच्या जाण्याची जी तिथी असते तर तो काळ त्या परिवारासाठी एक पर्वकाळ असतो. आणि म्हणून आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं, खरं तर पुण्यतिथी हा सहज साधा सोपा शब्द आहे. आणि सर माझ्या समोर बसलेले असते तर त्यांनी मला आग्रह धरला असता की शब्दशः याचं विश्लेषण झालं पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्या जाण्यानं ती तिथी पुण्य होते. खरं तर अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्वांच्या जाण्यानं ती जी तिथी आहे, प्रत्येक तिथी ही सामान्य असते. आपल्या मनस्थितीनं परिस्थितीवर मात करून ज्यानं अलौकिक इतिहास निर्माण केलेला असतो त्यांच्या जाण्याचा त्या तिथीला अभिमान असतो. आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं तिथी पावन झालेली असते. या पुण्यतिथीवरती आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. अतिशय शांत स्वभावाचा माणूस असल्या कारणानं आपण सर्वजण प्रदान करत असलेली शांतता आणि यातून काही प्रगल्भ विचार निर्माण करण्याचं, तुमच्या समोर व्यक्त करण्याचं या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. मला कल्पना आहे की ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी बोलणार आहे, कदाचित माझ्या संपूर्ण जीवनामध्ये जेवढ्या साहित्याचा अभ्यास, वाचन झालं नसेल एवढं साहित्य ज्यांनी स्वतःच्या हातातून निर्माण केलं त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला बोलायचं आहे. आणि ज्यांच्या समोर बोलतो आहे त्या ज्ञानसार स्वतःच्या पंढरीतील या वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळत असताना ज्ञान साधनेसोबतच जीवन जगण्याचा अनुभव घेतलेले तुम्ही सर्व ज्ञान समृद्ध आणि खऱ्या अर्थानं परिपक्व अशा कानाचे श्रोते माझ्या समोर आहात. आणि म्हणून आपण थोड्या अल्पावधीमध्ये या ठिकाणी भेटलेल्या वेळेमध्ये या श्लोकाचं चिंतन करणार आहोत. आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांमध्ये, अर्थात या मृत्यू लोकाचा नियम समजावून सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना की या चराचर सृष्टीमध्ये प्रत्येकाला जन्माला घालणारा मी आहे, प्रत्येकाचा मृत्यू मी आहे, प्रत्येकाचं जीवन मी आहे, हे जग निर्माण करणारा मी आहे. मग या दक्षिण प्रकृती सुयेते सचराचरम, पण या सृष्टीचा नियम बदलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये देखील नाही. काही नियम असतात, ते नियम त्या ठिकाणी गेल्यानंतर ते फॉलोच करावे लागतात. पळुसकर महाराजांना माहिती आहे, आपण एखाद्या बसमध्ये प्रवासाला बसतो आणि बसमध्ये बसल्यानंतर आपल्याला तिथं प्रवास करत असताना जिथून बसलोय तिथपासून ते जिथं उतरायचंय तिथपर्यंतच्या प्रवासाचं तिकीट काढायला लागतं. हा नियम आहे. कुठला? एसटी मधला. रेल्वेनं प्रवास करत असा, विमानानं प्रवास